नीटमध्ये कमी मार्क्स म्हणून वडिलांनी केली अमानुष मारहाण, निष्पाप मुलीचा दुःखद अंत. शिक्षणाच्या दडपण की कुटुंबियांचा अन्याय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या YouTube न्यूज चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत दुःखद आणि धक्का देणारी घटना, जिथे नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे एका वडिलांनी आपल्या मुलीवर इतकी अमानुष मारहाण केली की तिचा मृत्यू झाला. घटना काय आहे? ही घटना महाराष्ट्रातील एक मुलगी साधना भोसले, जिल्हा सांगली, महाराष्ट्र येथे घडली. मुलगी वर्ग 12वी उत्तीर्ण होऊन नीटसाठी तयारी करत होती. मात्र यंदाच्या नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे प्राध्यापक वडिलांनी रागाच्या भरात मुलीवर शारीरिक अत्याचार केला. त्या मारहाणीत मुलीची प्रकृती खालावली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. कोण जबाबदार? प्रश्न उभा राहतो. ही मुलगी नीटमध्ये कमी गुण घेऊन फेलच झाली की समाजाने निर्माण केलेल्या अपयशाच्या कल्पनेत अडकली? कुटुंबियांनी तिच्यावर का एवढं दडपण आणलं? शिक्षण म्हणजे फक्त गुण आहेत का, की विद्यार्थ्यांच्या मनोबलाचाही विचार करायला हवा? समाजासाठी एक संदेश: गुण हे भविष्य घडवतात, पण माणुसकी नसेल तर ते भविष्य उद्ध्वस्त करतं. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचं दडपण टाकणं, अपेक्षांच्या नावाखाली त्यांना तोडणं ही मानसिक हिंसा आहे. पालकांनी लक्षात घ्यायला हवं, आपल्या मुलांचं आयुष्य गुणांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपलं मत खाली कमेंटमध्ये नोंदवा. शिक्षण पद्धती आणि पालकांची भूमिका बदलली पाहिजे का? अशा बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.